लोकनेते अंबादासजी शिंदे संघर्षातून निर्माण झालेला नेता. शिक्षण, सामाजिक चळवळ, पत्रकारिता आणि बहुजन समाजाच्या हक्कासाठी सातत्याने लढणारे व्यक्तिमत्व म्हणजे लोकनेते अंबादासजी शिंदे. वयाची 78 वर्षे पूर्ण केलेले शिंदेसाहेब हे केवळ माजी मुख्याध्यापक नाहीत, तर सामाजिक बांधिलकी जपणारे शिक्षक, पत्रकार, लेखक, संघटक आणि चळवळीचे नेतृत्व करणारे व्यक्तिमत्व आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे सन 2023 पासून त्यांनी दलित पॅंथर या चळवळीची पुनर्बांधणी केली आणि महाराष्ट्रातील 25 जिल्ह्यामध्ये संघटनात्मक काम प्रभावीपणे सुरू असल्याचे दिसून येते. जीवनभर ते केवळ चळवळीत कार्यरत राहिले नाहीत, तर आपल्या विचारांना लेखणीचीही जोड दिली. मी विद्रोही हे त्यांचे आत्मचरित्र 1989 प्रकाशित झाले आणि त्यांच्या 3 आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या. ॲट्रॉसिटी ॲक्टवर सुद्धा त्यांनी लिहिले. ते उत्कृष्ट वक्ता आणि व्याख्याते आहेत. समाज प्रबोधनाचे कार्य करतात. मातोश्री शारदाबाई अंबादास शिंदे मेमोरियल ट्रस्ट सोलापूरच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक आणि धम्मविषयक कार्याला चालना दिली. या ट्रस्टच्या माध्यमातून विविध जिल्ह्यामध्ये बौद्ध धम्मगाथा पुस्तकाचे मोफत वाटप करण्यात आले. डॉक्टर बापूजी साळुंखे हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक म्हणून त्यांनी कार्य केले. तब्बल 32 वर्षाच्या काळात त्यांनी बंडखोरे साप्ताहिक सुरू करून संपादक म्हणून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर आंबेडकर विद्यालयाची धुरा सांभाळून संस्थेसाठी जागा मिळवून भव्य अशी विद्यालयाची इमारत त्यांनी उभी केली आणि तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन केलं. अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध सतत लढा देणारे अंबादासजी शिंदे साहेब वयाच्या 78व्या वर्षीही कार्यशील आहेत. नुकतीच सातारा येथे दलित पॅंथरची जी परिषद आयोजित केली होती, त्यामध्ये उपवर्गीकरण, क्रिमिलेअर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका हे माजी न्यायाधीश अनिल वैद्य लिखित पुस्तक त्यांनी वितरित केले. तिथल्या शाखेने तो कार्यक्रम आयोजित करून त्या पुस्तकाचे आपल्या कार्यकर्त्यांना वितरण केले. कुठल्याही प्रसिद्धीच्या मागे न लागता अत्यंत संयमीपणाने आपलं कर्तृत्व, आपलं कार्य आणि अन्याय अत्याचाराला वाचा फोडणे, शासनापर्यंत दाद मागणे हेच त्यांच्या जीवनाचा उद्देश आहे. तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत, समाज बांधवांपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार गेले पाहिजेत. ह्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी उपवर्गीकरण, क्रिमिलेअर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका हे पुस्तक कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याचं मोलाचं काम केलेलं आहे. म्हणून त्यांना भीम ज्ञान योद्धा असंही मी म्हणेल. भारतीय दलित पॅंथरच्या सातारा शाखेने नुकत्याच केलेल्या कार्यक्रमामध्ये शेकडो धम्मबांधवांना ह्या पुस्तिका वितरित करण्यामागे अप्पाजी शिंदे आणि त्यांचे समस्त पॅंथर कार्यकर्ते यांचा मोलाचा वाटा आहे. असे निष्ठावंत नेते आणि कार्यकर्तेच एखादा सामाजिक विषय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका समाजात तळागाळापर्यंत पोचवू शकतात. आज समाजाला अशा नेत्यांची, अशा विचार प्रवर्तन करणाऱ्या कार्यकर्त्यांची गरज आहे. अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी आजही जुन्या भारतीय दलित पॅंथरसारखी संघटना काम करू शकते आणि त्याची गरज आहे असं शिंदेसाहेब नेहमी बोलतात.
शिंदेसाहेबांचा निर्धार आहे की संपूर्ण महाराष्ट्रभर ह्या शाखा वाढवाव्यात. क्रांती निर्माण करण्याचं काम इथल्या दलित बहुजन समाजातल्या भटक्यांसाठी सर्व मागासवर्गीय समाजाला हक्काने अधिकार मिळवण्याचं काम हे दलित पॅंथरने केलेलं आहे. दलित पॅंथर ही संघटना 1972 साली राजा राहले, नामदेव रसाळ या दिग्गज जुन्या कार्यकर्त्यांनी प्राध्यापक अरुण कांबळे या सर्व लोकांनी केलेले आहे. त्या दलित पॅंथरचं रूपांतरानंतर भारतीय नेत्याचं झालं. पॅंथरच्या अनेक शाखा निघाल्या, परंतु महाराष्ट्रामध्ये 1975 ते 1999 पर्यंत या दलित पॅंथरचा अतिशय मोठा दबदबा होता. आणि बाबासाहेब चळवळ खऱ्या अर्थाने गतिमान करण्याचं काम कोणी केलं असेल त्यांनी दलित पॅंथर या सामाजिक संघटनेने केलेलं आहे. या दलित पॅंथरचं पुनर्जीवन हे सध्याचे शिक्षक आदरणीय अंबादास शिंदे यांनी केलेलं आहे. आणि त्यांच्या भारतीय दलित पॅंथर या संघटनेचा आता 3रा वर्धापन आहे. या दलित साताऱ्याचे अध्यक्ष सन्माननीय अरविंदजी गाडे आणि सातारा शहराचे अध्यक्ष माझे मित्र कुंदन तडाखे, त्याचा आंबेडकर चौकीचे ज्येष्ठ कार्यकर्ते मधुकर आठवले, गौतम भोसले, मनसुरे काका आणि कृष्णाभाऊ ओवाळ या सर्व कृष्णा ओवाळ आणि कार्यकर्त्यांनी ही चळवळ गतिमान करण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर आंबेडकरांनी चळवळ गतिमान राहण्यासाठी आपण सगळ्यांनी आपलं बौद्धिक ज्ञान द्यावं, सामाजिक क्रांती निर्माण करावी, आपला वेळ, पैसा आणि बुद्धी द्यावी आणि चळवळ जेवण ठेवावी अशा अपेक्षा करतो. धन्यवाद. जय हिंद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो. राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो. लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा विजय असो. वीर उमाजी नाईक वस्तादांचा विजय असो. मुक्ताताई साळव्यांचा विजय असो. माता जिजाऊंचा विजय असो. राजमाता जिजाबाई साहेबांचा विजय असो. सावित्रीबाई फुलेंचा विजय असो. फातिमा देवीचा विजय असो.